नमस्कार शेतकऱ्यांनो, या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे. जर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. आता आपण बघणार कापूस बाजार भावाविषयी माहिती व कापूस बाजार भाव. चला तर मग सुरू करूया. बाजार समिती बनवते कापूस बाजार भाव आजचा वर्तमान स्थिती शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन. शेतकरी बांधवांनो, कापूस अर्थात पांढरं सोनं हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कापसाच्या दरामध्ये दररोज होणारे चढ उतार शेतकऱ्यांसाठी या अत्यंत महत्त्वाचे असतात. आजच्या कापूस बाजार भावाची स्थिती काय आहे आणि आगामी काळात काय अपेक्षित आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. कापसाच्या दरावर परिणाम करणारे घटक. कापसाच्या दरामध्ये स्थिरता नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. दरावर परिणाम करणारे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय कापसाच्या दरात होणारे बदल, विशेषतः अमेरिका आणि चीनमधील मागणी पुरवठा भारतीय दरावर थेट परिणाम करतात. किमान आधारभूत किंमत MSP. सरकारने निश्चित केलेली MSP शेतकऱ्यांसाठी एक आधारभूत किंमत ठरवते. जेव्हा बाजारभाव MSP पेक्षा जास्त खाली जातात तेव्हा सरकारी खरेदी CCI महत्त्वाचे ठरते. सरकारी धोरणे. कापसावरील आयात शुल्क कमी केल्याने आंतरराष्ट्रीय कापूस देशात मोठ्या प्रमाणात आल्यास स्थानिक स्तरावर दबाव वाढू शकतो. उत्पादन आणि प्रत. यावर्षी कमी उत्पादन आणि अनेक ठिकाणी पावसामुळे दर्जावर झालेला परिणाम दरावर परिणाम करत आहे. चांगल्या प्रतीच्या कापसाला नेहमीच चांगला दर मिळतो. सध्याचे दर पाहता शेतकऱ्यांनी पुढील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. प्रतीची काळजी. कापसाची प्रत चांगली राखल्यास बाजारात चांगला भाव मिळण्यास मदत होते. ओलावा नियंत्रित ठेवा. सरकारी खरेदीची संधी. जर खाजगी बाजारात जर MSP पेक्षा कमी मिळत असेल तर कापूस महामंडळाच्या CCI खरेदी केंद्रावर नोंदणी करून MSP दराने विक्री करण्याचा पर्याय विचारात घ्या. बाजाराचे विश्लेषण. वेगवेगळ्या मंडईतील APMC दराची तुलना करा. तुमच्या जवळच्या मंडईतील कमाल दर आणि आवक तपासा. घाई टाळा. कापसाची साठवणूक करण्याची क्षमता असल्यास दरामध्ये सुधारणा होण्याची वाट पाहणे फायदेशीर ठरू शकते, कारण आगामी काळात कापूस उत्पादनाचा अंदाज कमी आहे. सध्याचे कापसाचे दर 7,000 ते 7,500 प्रति क्विंटलच्या आसपास स्थिर आहेत, परंतु काही ठिकाणी ते MSP 8,110 पर्यंत पोहोचले आहेत. बाजारात चढ उतार अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या मालाची प्रत राखून बाजाराचे व्यवस्थित अभ्यास करून योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी कापसाची विक्री करावी. आजच्या कापूस दराबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? तुमच्या मंडईतील कोणता भाव मिळाला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला इतर कोणत्याही शेतमालाची दराची माहिती किंवा विश्लेषण अपेक्षा करत असाल तर विचारू शकता. आता मित्रांनो, आता भाव बघूया. बाजार समिती अमरावती. आवकाली 85 क्विंटलची. किमान दर आहे 7,200 रुपये. कमाल दर आहे 7,450 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,325 रुपये. बाजार समिती सावनेर. आवकाली 3,000 क्विंटलची. किमान दर आहे 7,250 रुपये. कमाल दर आहे 7,300 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,275 रुपये. बाजार समिती भद्रावती. आवकाली 1,791 क्विंटलची. किमान दर आहे 7,250 रुपये. कमाल दर आहे 8,035 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,642 रुपये. बाजार समिती वडवणी. आवकाली 497 क्विंटलची. किमान दर आहे 7,725 रुपये. कमाल दर आहे 7,879 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,821 रुपये. बाजार समिती जालना. जात आहे हायब्रिड. आवकाली 796 क्विंटलची. किमान दर आहे 7,754 रुपये. कमाल दर आहे 8,010 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,898 रुपये. बाजार समिती अकोला. जात आहे लोकल. आवकाली 1,751 क्विंटलची. किमान दर आहे 7,789 रुपये. कमाल दर आहे 8,010 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,899 रुपये. बाजार समिती अकोला वर्ग मंजूर. जात आहे लोकल. आवकाली 749 क्विंटलची. किमान दर आहे 7,738 रुपये. कमाल दर आहे 8,060 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,899 रुपये. बाजार समिती उमरेड. जात आहे लोकल. आवकाली 993 क्विंटलची. किमान दर आहे 7,250 रुपये. कमाल दर आहे 7,390 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,320 रुपये. बाजार समिती काटोल. जात आहे लोकल. आवकाली 144 क्विंटलची. किमान दर आहे 6,850 रुपये. कमाल दर आहे 7,350 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,200 रुपये. बाजार समिती भिवापूर. जात आहे लांब स्टेपल. आवकाली 710 क्विंटलची. किमान दर आहे 7,150 रुपये. कमाल दर आहे 7,400 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,275 रुपये. बाजार समिती फुलगाव. जात आहे मध्यम स्टेपल. आवकाली 1600 क्विंटलची. किमान दर आहे 7,325 रुपये. कमाल दर आहे 7,581 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,450 रुपये. बाजार समिती सिंधू सेलू. जात आहे लांब स्टेपल. आवकाली 1,480 क्विंटलची. किमान दर आहे 7,690 रुपये. कमाल दर आहे 8,060 रुपये.
सर्वसाधारण दर आहे 710 रुपये. मित्रांनो, तर हे काय आजचे भाव होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.